डिड यू डील विथ दिस सिंड्रोम की अरे मला ओळखत नाही आहेत का, मी वेगळा दिसतोय का, मी असं असं काही, म्हणजे डिड यू डील विथ दॅट? लहानपणापासून माय पेरेंट्स, आई बाबा, दे मेड शुअर की कोणत्याही प्रकारची हवा डोक्यात जाणार नाही. ते लहानपणापासून मला सांगितलं होतं की तू नाही केलंयस हे, तू ऍक्टिंग वगैरे काही, म्हणजे तू जे सांगितलंय तुला ते केलेलं आहेस. आणि ते जे सांगतायत डिरेक्टर, त्यांची कमाल आहे ही. पण मग तुला रूमी कुठे सापडलं? हे किडे, ते तू प्रेमात पडलास तेव्हा सापडला का वाचता वाचता सापडला? नाही, मी सगळंच एकत्र. अच्छा. कारण मी भाषेच्या प्रेमात पडलो ऍक्च्युअली. मग या दोघांचं मी अजून वाचत गेलो आणि मी दिसेल त्याला भेटून, अरे ऐक ना, ह्याला काय म्हणायचं असं. सो हा रूमी नेमका कोण होता आणि काय, म्हणजे सामान्य माणसांना जरा सांग त्याच्याबद्दल. इस्लामिक मौलाना होता तो ऍक्च्युअली. अच्छा. आणि सुरुवातीला तो खूप जास्त धार्मिक अशी प्रवचनं द्यायचा. प्रॉब्लेम काय झालाय, या क्षणी, या आजच्या तारखेला जेव्हा हे सगळे शब्द आपल्याकडे येतात ना, मौलाना, फकीर, आपण सगळे त्यांना एका छत्रीत टाकून, हे सगळे एकत्र छत्रीत नाही, एका रंगात रंगवून टाकतो. तुझा फारसी मधला असा शब्द जो आपल्या मे बी मराठीत आलाय, हिंदीत आलाय, मला माहिती नाही, पण जो तुला ना खूप आवडतो, तो मोहब्बत या शब्दाबद्दल मी विचार केला होता की हब्बा म्हणजे बुडबुडा. हब म्हणजे एक असं एक काहीतरी तुमच्या आतमध्ये असं एक जे फुटणार आहे, पण ते असं एक जे येतं ना, तर ते म्हणजे मोहब्बत. एका मित्राला सांगत होतो, तुला प्रेमाची तुलना ऍसिडिटीशी केली आहे का? असं नाहीये, बट इट ऑलमोस्ट साऊंड्स लाईक दॅट की उचंबळून येणारं काहीतरी. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्टम मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मी जेव्हा स्ट्रगलर होते, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं आणि मी आता असिस्ट करते आणि अशा सगळ्या ह्याच्यात मी होते, तेव्हा ना मला इतका हेवा वाटला होता एका मुलाचा. ही वॉज ऑल ऑफ 6-7 आणि तो आला, त्याने जिंकलं आणि त्याने नॅशनल अवॉर्डच जिंकलं. म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट होती अर्थात, बिकॉज मराठी सिनेमा पुनरुज्जीवित झालेला होता श्वासमुळे. आय एम टॉकिंग अबाउट श्वास. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आणि आपल्याबरोबर आहे अश्विन चितळे. हाय अश्विन. हाय. मुक्काम पोस्ट मनोरंजनात तुझं स्वागत आहे. धन्यवाद. ओके, आता गंमत अशी आहे ना की ज्या माणसाला लहान वयात नॅशनल अवॉर्डच मिळून जातं, हां, त्याला आता काय विचारायचं असा प्रश्न येतो. सो अश्विन, 20 वर्ष झालेली श्वासची, त्याच्यासाठी सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन. लोक अजूनही श्वास इज लाईक अ लँडमार्क फिल्म आणि तुला त्याच्यासाठी नॅशनल अवॉर्ड होतं. तुला काय आठवतं त्या घटनेबद्दल सध्या रिअलिस्टिकली? की पॉइंट्स खूप आठवतात. म्हणजे नॅशनल अवॉर्ड, आत्ता मला नॅशनल अवॉर्डचं महत्त्व खूप जाणवतं. मला आत्ता त्याची ग्रॅव्हिटी खूप जाणवते. पण तेव्हा ना, ऑनेस्टली सांगतो, काही कळत नव्हतं. एक गोष्ट कळत होती की अब्दुल कलामांच्या हस्ते अवॉर्ड मिळणार आहे. अब्दुल कलाम शाळेत भेटले होते, पुस्तकात भेटले होते, पेपरमध्ये, बातम्यांमध्ये दिसायचे. त्याच्यानंतर एक काय 8-10 वर्षाच्या मुलाला जे फॅसिनेशन होतं ते मला होतं की दिल्लीत जायचं आहे, त्याच्यानंतर विमानात बसायला मिळणार आहे. तर माझ्यासाठी त्याचे पॅरामीटर्सच वेगळे होते नॅशनल अवॉर्डचे. त्याची ग्रॅव्हिटी मला कळलेलीच नव्हती तेव्हा. आणि मला काही वेळेस असं वाटतं की मला बहुतेक कधी कळणारच नाही. कारण ती आपल्याला एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळायच्या आधीच जेव्हा सगळं घडून जातं, तेव्हा नंतर खूप अवघड होतं आपल्याला ते डिलर्न करायला सगळं. म्हणजे आधी मला माझा एक्सपिरियन्स डिलर्न करायला लागेल, मग मला त्याच्या बाबतीत नवीन काहीतरी जाणून घ्यायला लागेल आणि मग त्या ह्यानी मला त्याच्याशी इंटरॅक्ट व्हायला लागेल या कॉन्सेप्टची की मला नॅशनल अवॉर्ड मिळालं. किंवा श्वासला 51 वर्षांनी मराठी चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. त्याच्यामुळे मला लक्षात आहेत जे ते 8 वर्षाच्या मुलाला जे लक्षात राहण्यासारखे पॉईंट्स आहेत ते माझ्या लक्षात आहेत. की मी अब्दुल कलामांच्या हस्ते, आणि तेव्हा मी जो पुणेरी ड्रेस म्हणतात तसा घालून गेलो होतो तिकडे. ओके. तर ते बाराबंदी आणि पुणेरी पगडी वगैरे, तो माझ्यासाठी एक फार मेमोरेबल पॉईंट होता. पण ऑफकोर्स आता मला त्याची ग्रॅव्हिटी कळते. आता मला जेव्हा जसं यू सेड की नॅशनल अवॉर्डच मिळालं म्हणजे झालं, आता ह्याच्या पुढे काहीच नाही, ह्याच्या पुढे त्याची मला समहाऊ ग्रॅव्हिटी आता कळते आणि आता त्याची जबाबदारीही जाणवते. बट म्हणजे
पण ऑन अ डिफरंट हे मला टँजंट मला तुला हे विचारायला आवडेल, कारण आय हॅव डेल्ट विथ दिस सिन्स चाइल्डहूड, की बाबांच्या नावामुळे हो. ॲक्च्युली माझं काही क्रेडिट नव्हतं त्याच्यात, पण बाबांच्या नावामुळे एक अशी स्पेशल ट्रीटमेंट आणि स्पेशल हे अशी मिळायची. एक आपल्याला कुठेतरी आपल्याला माहिती असतं की हां ह्याच्यात काही नाही आहे, पण ती सवय झालेली असते की अरे नाव सांगितलं आणि कोणाच्या भुवया अशा नाही झाल्या असं होत कसं नाही. शक्य आहे. हां, सो यू वर ऑल ऑफ 8 वर्षांचा तू होतास. तुझ्या हातून श्वासमधलं काम होऊन गेलेलं होतं. हां, म्हणजे मी असं म्हणणार नाही की तू फार असं मन लावून आणि खूप बरोबर. विचार Yes. करून केलं होतंस. शक्य नाही आहे ते, शक्यच नाही. वय लक्षात घेता. तर ज्या वेळेला तू कळत्या वयात आलास, म्हणजे लेट्स से 13-14, की जेव्हा असं टशन असते, यू आर अ टीनेजर आणि ऑल दॅट, तेव्हा तुला कसं वाटायचं? म्हणजे डिड यू डील विथ दिस सिंड्रोम की अरे मला ओळखत नाही आहेत का, मी वेगळा दिसतोय का, मी असं असं काही, म्हणजे डिड यू डील विथ दॅट? तर 2-3 गोष्टी आहेत ॲक्च्युली. लहानपणापासून माय पेरेंट्स, आई बाबा, दे मेड शुअर की कोणत्याही प्रकारची हवा डोक्यात जाणार नाही. त्याच्यामुळे आत्ता जे कसं तुम्ही म्हणजे म्हणालात, कसं? म्हणजे आत्ता जे तुम्ही म्हणालात की तू नाही केलंयस हे, ते लहानपणापासून मला सांगितलं होतं की तू नाही केलंयस हे, तू ॲक्टिंग वगैरे काही, म्हणजे तू जे सांगितलंय तुला ते केलेलं आहेस. हं. आणि ते जे सांगतायत डिरेक्टर, त्यांची कमाल आहे ही. त्यामुळे कोणत्याही प्रकाराने हे मी केलंय सगळं आणि माझं हे त्याची काय म्हणू, सुतराम म्हणतात तशी शक्यता येणार नाही, ह्याची काळजी आईबाबांनी इतकी निक्षून घेतली. आणि तीच टीनेजमध्ये पण घेतली, कारण लहानपणी तरी ठीक आहे, म्हणजे बोस्ट करायला लिमिटेशन्स असतात. हो, बरोबर. एकदा टीनेजमध्ये गेलो ते तुम्हाला वापरता यायला लागलं वेपन म्हणून, की तुम्ही एक ते हे करता. पण तेव्हा पण माझ्या आई वडिलांनी त्याची पुरेपूर काळजी घेतली की कोणत्याही प्रकाराने, म्हणजे दे मेड शुअर की याला कोणत्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट दिली गेली नाही पाहिजे. ज्या सेटअपमध्ये, म्हणजे शाळेमध्ये फॉर एक्झाम्पल, किंवा काय अशा सेटअपमध्ये जिकडे सगळ्यांना इक्वली ट्रीट केलं गेलं पाहिजे, तिथे त्यांनी ह्याची काळजी घेतली की इथे कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट जेव्हा तुझा सत्कार ऑर्गनाईज करतील लोक, तिथे तुला मिळतीच आहे आपोआप. हो, बरोबर. त्याच्यामुळे शक्यताच अशी झाली नाही की मी काही वेळ मला चान्सच मिळाला हे ते, बघ असं रादर मी म्हणेन. अश्विन, हे बघा, Yeah. आता आपण लेट्स बी रिअलिस्ट. Yeah. आपले आई वडील असे खूप प्रयत्न करत असतात. मी पण एक आई बरोबर. आहे, मी पण असे खूप प्रयत्न करत असते, पण आपल्याला जे किडे करायचे ते आपण करतच असतो. तसे तर मग असंख्य किडे केले, म्हणजे किडे हा विषय खूपच, म्हणजे सो मी, मला तुझ्या टीनेजरला असा एखादा किडा सांग ना. अरे प्रचंड, मी एक तर शाळा खूप बुडवली आय आयुष्यात, मी प्रचंड शाळा बुडवली. म्हणजे मला शाळेत जायला आवडायचंच नाही. आता आमच्या शाळेचा काही दोष नाही, शाळा खूप चांगली होती. हो, त्यांनी डिस्क्लेमर दिलेला आहे. ओके. मी 9वी मध्ये होतो, हं. तर आमची शाळा छान होती, अतिशय सगळंच, म्हणजे मस्ती, दंगा, पण अभ्यास सगळं, शिक्षक छान, काही प्रॉब्लेम नाही. मला कंटाळायचा, खूप शाळेत जायचा कंटाळायचा. तर हे मी जे शूटिंगला जातो हे वाक्य इतके वेळा वापरलंय, इतके वेळा वापरले. आणि 9वी जायचंच कुठे मग? हा, मग मी काही काही वेळेला तर असायचंच की काही मी आईलाच मी घरी सांगत की मला आज कंटाळा, मी सांगतो शूटिंगला जाय, या लेवलवर पण होतं. आणि 9वी-10वी जसे आपण जातो ना, तसे 9वी-10वीमध्ये आमच्या शाळेमध्ये वेगळेच किडे करायचे. म्हणजे काय, तर तेव्हा ते सायबर कॅफे प्रकरण होतं, हो. त्याच्यात गेम खेळायला जायचो. आणि काही नाही, 12 सकाळी मुलगा निघाला 11 वाजता दप्तर घेऊन, 12 वाजता सायबर कॅफे, बरं 20 रुपयाला 2 तास असं वगैरे त्याचा रेट आहे. खूपच म्हणजे. तर 20 रुपये भरून 2 तास बसायचं, बाकीचे 3 तास बाकीचे काय खेळतात ते बघायचं. 5:30ला परत शाळेच्या गेटवरून चालत चालत घरी. हे सगळीच मुलं करायची, माझ्या आजूबाजूची वय सगळी, म्हणजे मोस्ट ऑफ मुलं करायची, कधी कधी करायची. पण माझ्याकडे एक चांगलं कारण होतं की मी आज शाळेत नाही आलो, माझं शूटिंग होतं जरा, मला मग ते जरा डिस्कस करायचं होतं. काही म्हणजे असे किडे भरपूर केलेत, त्याला काही एंड नाही. किंवा बरेचदा मी आता 10वी-11वीमध्ये कॉलेजमध्ये गेल्यावर आजूबाजू, मी फक्त मुलांच्या शाळेमध्ये शिकलो, मग मुलींच्या बरोबर, ज्याला आपण सो कॉल्ड कोएड म्हणतो, मुली आयुष्यात नव्हत्या अशातला भाग नाही आहे 9वी-10वी पर्यंत. पण ते जे एक असतं ना की मी कोण आहे माहिती आहे, असं जे आहे ना, ते भरपूर केलं, ते झालं. पण ते पण एका पॉईंट नंतर कळतं की काही उपयोग नाही. थोड्या वेळाने त्या मुलींना पण कळतं की काही उपयोग नाही. ओके, असे किडे खूप भरपूर केलेले आहेत. पण मग तुला रूमी कुठे सापडला? हे किडे ते तू प्रेमात पडलास तेव्हा सापडला का वाचता वाचता सापडला? नाही, मी सगळंच एकत्र. अच्छा. कारण मी भाषेच्या प्रेमात पडलो ऍक्च्युली. ओके. म्हणजे फारसी मी शिकायला घेतली. का रे? मला
म्हणजे मला एक नवीन काहीतरी भाषा शिकायची होती आणि मग आणि तू पुण्यामध्ये फारसी ठरवलंस. पण पुण्यात सहसा जर्मन शिकतात ना. तेच पुण्यामध्ये ऑप्शन मला असायला की जर्मन, फ्रेंच, जॅपनीज, हं. चायनीज आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते ड्रामा फॅन्ससाठी कोरियन वगैरे फार फार. पण मला ते खूप असं लहानपणापासून लाईक यू सेड ना किडा आहे, काहीतरी वेगळं करायचं आणि म्हणजे आहे ते काहीतरी आय डोंट नो. तर म्हणून मी फारसी शिकायला घेतली. मला असं झालं लिपी पण नवीन शिकायला मिळते, तर इंटरेस्टिंग आहे. आणि मला असं वाटलं होतं की काही नाही, मला पहिल्या कोर्समध्ये बोर होईल, मी जाणार पण नाही, पण बघू तर करून या एका ह्याच्याखाली स्टार्ट केलं. आणि डेक्कन कॉलेजमध्ये आमचे इराणवरनं आलेले एक सर होते, सादेक बागफलाकी नावाचे. ते नेटिव्ह पर्शियन इराणी होते. त्यांनी आम्हाला पर्शियन शिकवलं आणि पहिल्या कोर्सपासून मला ती आवडत गेली भाषा. आणि ती भाषा जशी आवडत गेली तसं मी त्या भाषेतलं साहित्य वाचायला लागलो, भाषा अजून कळावी माझ्या म्हणून. डोळ्यासमोर उभं राहिलं रे ते डेक्कन कॉलेजचं एक तर आर्किटेक्चर, त्यात तू फारसी शिकतोयस, म्हणजे मी फुल कॉलोनियल एरियामध्येच गेले एकदम. आणि मजा येते. म्हणजे मी डेक्कन कॉलेज वास्तू तशी आहे, ती त्याचा इतिहास असा आहे, त्याच्यात आलेली लोक अशी आहेत. आय नो. तर तिथे तू शिकायला मी फारसी शिकायला लागलो आणि भाषा अजून कळण्यासाठी मी वोकॅब्युलरी वाढवण्यासाठी, शब्दसंपदा वाढवण्यासाठी मी वेगवेगळ्या कवींच्या कविता, म्हणजे शायरांची शायरी वाचली, मग गझल आहे, रुबाईयात आहेत, बरंच काय काय वाचलं. आणि मग त्याच्यामध्ये मी खूप जणांना भेटलो, म्हणजे आमिर खुसरोला भेटलो, उमर खय्यामला भेटलो, रुमीला भेटलो, इक्बालला भेटलो, त्याच्यानंतर साहेब तबरीजी, बाबा ताहिर यांची नावं आपण ऐकून असतो, किंवा हाफिज शिराजी नावाचा एक आहे, सादी शिराजी नावाचा एक आहे, किंवा एक त्याचे मॉडर्न जे आहेत हुशंग इब्तियाज, गालिबची फारसी शायरी. गालिब आपल्याला उर्दूसाठी माहिती, पण गालिबनी फारसीमध्ये 5 पट लिहिले उर्दूच्या, माहितीच नाहीये. आणि त्याच्यामुळे ते पोचलेलंच नाहीये. तर असं सगळ्यांचं वाचलं, तर त्याच्यात मेन 2 लोक मला खूप आवडली, एक उमर खय्याम आणि एक गालिब, एक उमर खय्याम आणि एक रुमी. तर हे दोघं खूप ऑपोजिट आहेत एकमेकांच्या, आयडिओलॉजिकली किंवा त्यांना जे म्हणायचं आहे त्याच्यानुसार खूप ऑपोजिट आहेत एकमेकांच्या. पण मग या दोघांचं मी अजून वाचत गेलो आणि मी दिसेल त्याला भेटून, अरे ऐक ना ह्याला काय म्हणायचं, अरे बघ ना हे कसलं भारी आहे. आणि मग त्याच्यात काही मराठी शब्द, मराठीमध्ये खूप शब्द फारसीमधून आलेले आहेत, तर काही शब्द असे अरे म्हणजे आपण मराठीत नाही का म्हणतो ते, हे ते ॲक्च्युली असं वगैरे, ते पण सुरू झालं. आणि मग मला लोक म्हणायला लागले की अरे तू ना आम्हाला जरा एक काम कर, तू ह्याच्या मैफिल का नाही बनवत, तू ह्याचा एक असा शो कर. तर पहिल्यांदा मला असं होतं की ठीक आहे, मग मी माझ्या घरी कोणाच्या तरी घरी असं करत, आणि मग त्याला एक फॉर्म मिळत गेला. मग लोक म्हणायला लागली थांब ना, आम्हाला फक्त कविता नको ऐकू, आम्हाला त्याची स्टोरी ऐकू, म्हणजे आम्हाला त्या कॉन्टेक्स्टमध्ये टाकता येईल ती कविता. मग मी तो शो लिहिला, एक प्रॉपर त्याच्यावरती डिझाईन केलं आणि मग अशा पद्धतीने तो सादर करायला लागलो. पण या सगळ्या प्रोसेस मला असं वाटतं की मी रुमीच्या नाही प्रेमात पडलो, मी रुमीच्या कवितेच्या प्रेमात पडलो, कारण मी भाषेच्या प्रेमात होतो आधी. आणि आपण रुमी कोट्स खूप वाचलेले असतात. एक्झॅक्टली. इनफॅक्ट माय नेक्स्ट क्वेश्चन वॉज गोइंग टू बी दॅट की आम्ही असे टी शर्टवर, मग्सवर, डायरीजवर असे काही शब्द आणि रुमी, जसं गुलजारचं झालेलं आहे तसं, सो असे काही शब्द आणि रुमी असं. सो हा रुमी नेमका कोण होता आणि काय, म्हणजे सामान्य माणसांना जरा सांग त्याच्याबद्दल, असं मी तुला म्हणणार. 13व्या शतकात जन्मलेला एक कवी, फिलॉसॉफर, मी त्याला फिलॉसॉफर म्हणतो, बऱ्याच लोकांना फिलॉसॉफर मी त्यांना म्हणतोय पटत नाही, पण आणि एक इस्लामिक मौलाना होता तो ॲक्च्युली. अच्छा. आणि सुरुवातीला तो खूप जास्त धार्मिक अशी प्रवचनं द्यायचा. बरं. आणि त्याच्या आयुष्यात एक शम्स तबरीज नावाचा माणूस आला जो फकीर होता. बरं. आणि त्या शम्स तबरीजनी जेव्हा त्यांची आणि रुमीची इंटरॅक्शन झाली, तर शम्स तबरीज एका पद्धतीने फकीर कॅटेगरीतला माणूस होता. आता प्रॉब्लेम काय झाला आहे, या क्षणी, या आजच्या तारखेला जेव्हा हे सगळे शब्द आपल्याकडे येतात ना, मौलाना, फकीर, आपण सगळे त्यांना एका छत्रीत टाकून हे सगळे एकत्र नाही, एका रंगात रंगवून टाकतो, तसं आपल्याकडे बरंच झालेलं आहे. पण तो जो मौलाना होता तो खूप जास्त पुस्तकी त्याचं ज्ञान होतं सगळं, रुमीचं जे ॲज अ मौलाना सुरुवातीचं ज्ञान होतं. आणि हा जो शम्स तबरीज नावाचा आला, हा कम्प्लिटली फ्री माणूस होता. तो त्या सगळ्या पुस्तकांच्या, त्या ज्ञानाच्या, असं सो कॉल्ड, तो एकदम असा एक फ्री स्पिरिटेड माणूस. आणि त्यांच्यात एक गुरु शिष्याचं पण नातं तयार झालं, प्रेमाचं पण नातं तयार झालं. आता ते परत मग प्रेम म्हटलं की कसं प्रेम, कुठलं प्रेम, ते धार्मिक सामाजिक चौकटीत बसते का, हे मला वाटतं आपला विचार करायची गरज नाही आपण तर नाहीच. पण त्यांच्यात एक काहीतरी असं डेव्हलप झालं ज्याच्यामुळे रुमी जो आधी कम्प्लिटली
पुस्तकी ज्ञानावर भर देत होता तो कम्प्लिटली कविता करायला लागला. म्हणजे रुमीनी आयुष्यात त्याच्या सगळे 4,500 गजला लिहून टाकल्या, त्या सगळ्या शम्स बरोबर असताना लिहिल्यात. आणि मग तो अशा पद्धतीने तो सगळं हे झाला. आणि ज्याचं एकेकाळी म्हणणं होतं की तुम्हाला जे काही डिवाईन, ते काय तुम्हाला नाव द्यायचं, परमात्मा म्हणा, अल्लाह म्हणा, भगवान म्हणा, ते सगळं रुमीच्या मते एकेकाळी फक्त पुस्तकातनं मिळणार होतं. पण नंतर रुमी एका पॉईंटला जाऊन म्हणतो की तूच आहेस, तुला जे पाहिजे ते तुझ्यातच आहे, तुला काही बाहेरची गरज नाही आहे कशाची. किंवा खूपच ते फ्री स्पिरिटेड काहीतरी होतं. सो रुमीची स्टोरी इज नॉट ॲक्च्युली रुमीची स्टोरी, इट इज शम्सची स्टोरी. आणि मला हे खूप भारी वाटलं. मी लहानपणापासून अशा कॅरेक्टर्सकडे खूप अट्रॅक्ट झालो आहे जे बदलतात ना, असं ड्रास्टिक काहीतरी त्यांच्या आयुष्यात. म्हणजे बुद्धाचं उदाहरण, टर्निंग पॉईंट एक काहीतरी असं होतं आणि ते एकदम वेगळेच होऊन जातात. तसं बुद्धाचं संस्कार आहेत. की आधी राजपुत्र होता, म्हणजे बुद्ध तुम्हाला 23व्या वर्षीपर्यंत 24व्या वर्षीपर्यंत तुम्ही म्हणाल काय अय्याश माणूस आहे, तर फक्त महालात राहून तो काय बाबा ऐशो आरामात जगतो, कारण त्याला तसं ठेवलं गेलं होतं. तुमची फक्त बुद्धाची 24व्या वर्षीपर्यंत ओळख असेल तर तुम्ही म्हणणार हा काय माणूस आहे. पण नंतर त्याच्या आयुष्यात एक अशी काहीतरी घटना घडतात, सिरीज ऑफ इव्हेंट्स म्हणूया आपण, ज्याच्यामुळे तो माणूस कम्प्लिटली बदलतो. आणि तो मग म्हणतो की हे जग दुःखमय. 24व्या वर्षीपर्यंत त्याला दुःखच माहीत नाही, तो नंतर जर का म्हणतो की हे जग अख्खं दुःखमय आहे, तर काहीतरी जबरदस्त घडलंय. तसं मला वाटतं रुमीचं. आणि मी त्या ट्रान्झिशनच्या खूप प्रेमात पडलो. आणि मग आता परत असं होतं की ती ट्रान्झिशन जेव्हा घडते, मी त्या ट्रान्झिशनच्या क्षणाच्या प्रेमात आहे. नंतर झाल्यावर पण रुमी जे काय सगळं बोलतो ते मला पटतं का, तर अशातला भाग नाही. पण मला ती जी म्हणजे बेसिकली माणूस हा आजूबाजूच्या घटनांशी रिॲक्ट करतोय आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काहीतरी इफेक्ट होतोय, हे जे आहे ना, हे मला फार आवडतं. याचा अर्थ तुम्ही जिवंत आहात, तुम्ही रिॲक्ट करता आजूबाजूच्या, आणि यू आर व्हेरी मच एबल टू चेंज युअर सेल्फ. करेक्ट. आणि तुम्ही नाही थांबून धरत नाही स्वतःला की माझ्या या विचारधारा आहेत, माझं हे असं म्हणणं आहे, तर मी याच्यातनं बाहेर नाही पडणार. तर त्याच्यामुळे मी अशा सगळ्या, उमर खय्यामचं पण तसंच आहे. उमर खय्याम वॉज एक्झॅक्टली ऑपोजिट टू रुमी. कारण रुमी हा अध्यात्मवादी आणि उमर खय्याम हा विज्ञानवादी. त्यामुळे तो वेगळंच त्याचं म्हणणं, त्याचं लिटरली तो त्याच्या कवितांमध्ये, त्याच्या रुबाईंमध्ये तो दारू प्या, हाच क्षण आपला आहे, दुसरं पुढचं उद्याचं काही माहीत नाही, किती जण आले किती जण गेले, सगळी माती झाले, अशा लेवलची तो पोएट्री लिहितो. रुमी असं नाही लिहित, रुमी थोडंसं वेगळं लिहितो. पण हे कारण होतं रुमीच्या प्रेमात पडायचं. आणि मी परत म्हटलं तसं की मी रुमीच्या प्रेमात नाही आहे, मी रुमीच्या कविता, कारण मी शब्दाच्या प्रेमात पडलो. आणि मग एकदा शब्दाच्या प्रेमात पडलं की सगळ्याच भाषांच्या शब्दात, मग तुकोबा आणि अनोबा आपल्याकडे ते आहेच आहेत. म्हणजे मग त्यांचं परत वेगळ्या अर्थाने वाचलं गेलं, कारण ते सगळे आम्हाला संत शाळेच्या धड्यांमध्ये भेटले होते आणि ते स्वाध्यायाची प्रश्नोत्तरं द्यायची म्हणून वाचले गेले होते. आम्हा घरी धन शब्दांची रत्न हे कधीच वाचलं गेलं नव्हतं की ते काय म्हणायचं एक्झॅक्टली त्यांना. करेक्ट. तर रुमीमुळे सगळं रिव्हिजिट झालं परत, त्याच्यामुळे रुमीच्या शब्दांच्या जास्त प्रेमात. बरोबर. तू ना आत्ता आपण शब्दांकडे येऊयात, कारण शब्द हे माझं सुद्धा अत्यंत असं मनातला हळवा कोपरा आहे शब्द. पण जे तू आत्ता म्हणालास की तुमच्या आजूबाजूला जे घडत असतं किंवा कोणी तुमच्याशी बोलत असतं त्याला तुम्ही रिॲक्ट होत असता किंवा त्याच्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवत असता किंवा हे जे आहे. सो अश्विनला सध्या त्याच्या आजूबाजूला घडणारं काय अस्वस्थ करतं आणि त्याच्यामुळे काय बदल व्हावेत असं त्याला वाटतं? बाहेरच्या मध्ये बदल करावा असा निश्चितच वाटतो. अस्वस्थपणा असा काही फार होत नाही, पण कळतं ना की हे नाही आहे, हे बरोबर नाही चाललंय. आणि हे आत्ता मी दुर्लक्ष करू शकतो याच्याकडे, पण पुढे जाऊन याचं काहीतरी फार वाईट होऊ शकतं. हे जेव्हा आपल्याला दिसतं समोरच्यामध्ये तेव्हा असं होतं की नाही, हे बदललं पाहिजे. त्यामुळे बदलाची इच्छा आहे, नक्कीच आहे, पण अस्वस्थ जास्त काही करत नाही. मग बदलाची इच्छा बऱ्याच गोष्टींची आहे. लोकांच्या परसेप्शन बदलावं पहिलं. सगळ्यात अवघड तू पहिलं घेतलंस, कारण मला असं वाटतं खूप मूळ आहे, ते खूप बेसिक आहे. कारण परसेप्शन खूप बनवलं गेलंय. मी खूप अशी लोक बघितली जी एक तर मोस्ट ऑफ द लोकांना वाटायला लागलं मी मुसलमान झालो. माझे 2 प्रश्न आहेत की कशामुळे, एक, आणि दुसरं झालं तर काय. तुम्ही मला अश्विन चितळे म्हणून ओळखता ना, मी तुम्हाला नाहीच सांगत आहे बदलायला, मी माझा बदलतो जे काही मला बदलायचं आहे ते. तर आणि ही काय भीती आहे मला काही कळत नाही आहे. आणि मी ती भीतीसुद्धा समजू शकतो. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की, पण तुम्हाला मी माणूस म्हणून माहिती आहे ना, एखादा व्यक्ती माणूस म्हणून जेव्हा माहिती असतो की कसं आहे, तेव्हा उद्या मी माझं नाव काही लावलं, मी कोणतेही कपडे घातले, तर तुम्हाला का फरक पडतो? बरोबर. कारण मला नाही फरक पडत, तुम्ही कोणीही असाल, तुमची मतं कशीही असतील, तुम्ही जोपर्यंत मला नाही सांगत काही करायला तोपर्यंत मला काहीच फरक पडत नाही.
तर इथपासनं मला असं वाटतं लोकांनी बदलायची अशी इच्छा आहे. पण ती जास्त काही इच्छा मर्यादेपेक्षा जास्त झाली तर मग तो अस्वस्थपणा यायला लागतो. नक्कीच. तू जे आत्ता सांगितलंस ना की लोकांना वाटतं की मुस्लिम झालाय वगैरे असं, तर याच्यावरून मला एक किस्सा आठवला. 90sमध्ये अर्ली 90sमध्ये साबरी बंधू तेव्हा खूप पॉप्युलर होते कव्वाल. आणि कव्वाल आणि बाबांना ते भयंकर त्यांची कव्वाली आवडायची. वाव. आणि आमच्या घरी असं ते सुरू असायची कव्वाली. आणि एक दिवशी माझे आजोबा आले आणि बाबांनी सवयीने असं येऊन ऑन केला हे आणि कव्वाली सुरू. आणि माझे आजोबा म्हणजे जानवं धोतर प्रॉपर ब्राह्मण असं. आणि ते आले आतून, इतके वैतागले होते ते, हे काय लावलंय सकाळी सकाळी घरात हे चालतं तुमच्या वगैरे. मला आता तेच आठवलं. सो आपण ॲज अ सोसायटी म्हणजे आता तर आपण 2025मध्ये आहोत, ॲज अ सोसायटी सुद्धा आपण किती गोष्टींना किती लेबल्स लावतो की नाही. सो मला तुला हे विचारायचं की ज्या वेळेला तू फारसी शिकायला लागलास त्यावेळेला तुझ्यातलं जे पुणेरी चितळे पण होतं त्याबद्दल तुला काय रिअलायझेशन्स झाले? परत मी याचं श्रेय माझ्या आईवडिलांना देईन, कारण त्याने ते चितळेपण जास्त नाही असणार, किंवा चितळेपण असेल ते जिथे दाखवायचं तिथे असलं पाहिजे, पण ते तुम्हाला कोणत्याही नवीन गोष्टी शिकण्यापासून थांबवलं नाही पाहिजे याची त्यांनी काळजी घेतली. मी फक्त आईबाबांबद्दल बोलतोय, बाकीचे ऑफकोर्स नातेवाईक असतात आपले. कारण मी जेव्हा फारसी शिकत होतो तेव्हा मला आठवतंय की मी आता हे आपल्याकडे लाईट लावलेत किंवा पडदा आहे, झाड आहे, काय खुर्ची आहे, तर त्याच्यावर मी फारसीमध्ये शब्द लिहून ठेवायचो लक्षात राहावं म्हणून. हे माझी लर्निंग मेथड आहे. खुर्चीला काय सँडली, दिवार किंवा पेड, झाडाला दरख्त म्हणतात, दरख्त असं लिहून चिठ्ठ्या पोस्ट इट नोट ठेवायचो. आणि ते तू त्या फारसी लिपीमध्ये. तर ऑफकोर्स आलेल्या माणसांना असं व्हायचं की काय करतोय हा कुठल्या मार्गाला लागला, ह्याचं काय चाललंय. बट माझ्या आईनी नेहमी ते त्यांना की तो त्याचा विषय आहे. आणि माझी आई नेहमी एक वाक्य वापरते की तो 18 वर्ष पूर्ण आहे, तो कायद्याने संज्ञाने, त्याच्या सगळ्या कर्माची जबाबदारी तो स्वतः घ्यायला तयार आहे. तर हे जे आहे ह्याच्यामुळे मला कुठे त्या गोष्टींनी थांबवलं नाही की मी कसं फारसी शिकावं आता काय. ह्याचा लोकांवर खूप परिणाम झाला जो अजूनही विजिबल आहे, जो मला दिसतो की फारसी काय तू. आणि मला हेच कळत नाही की ठीक आहे तुमचा एका भाषेचा उर्दूचा द्वेष करतात लोक, फारसीचा द्वेष, की तुमचं असं म्हणणं आहे की बाबा अमुक फारसी बोलणाऱ्या उर्दू बोलणाऱ्या अमुक लोकांनी, मुसलमानांनी उदाहरणार्थ, आमच्यावर अत्याचार केले. काही क्षणांसाठी आपण हे वाक्य बरोबर धरू, जसं आहे तसं जनरलाइज. पण मग तुमच्यात इंग्रजांनी अत्याचार केले. इंग्रजी तर बोलता तुम्ही, इंग्रजीचा एवढा द्वेष नाही. आणि उलट तुम्ही लहान बाळांना अगदी शिकवता इंग्रजी. स्टेटस सिम्बॉल आहे आता तुमच्यासाठी. मग तुम्हाला डिनायच करायचं आहे तर सगळं डिनाय करा. मग इंग्रजांनी तर ऍक्च्युली खूप जास्त अत्याचार मोजता येत नाहीत. मला वाटत नाही की अत्याचार मोजता येतात असे. अरे पण म्हणजे ऍटलिस्ट मुघल किंवा जे इतर आले ते ऍसिमिलेट झाले आपल्या समाजामध्ये. ब्रिटिशांचं तसं नाही झालं. दे रूल्ड ओव्हर अस. एक्झॅक्टली, लिटरली सगळं नेलं. तिथे तुम्ही नाही म्हणत असं की आम्ही इंग्रजी बोलणार नाही. कोण सांगा बरं म्हणणार आहे इंग्रजीच बोलत नाही आम्ही, नाही बोलत कोणी. मग भाषेचा द्वेष कशाला करायचा. एक्झॅक्टली. आणि लोकांचा तरी द्वेष, जो माणूस वाईट वागलाय त्याचा वाईट वागला म्हणून आपण द्वेष करू ना, डेफिनेटली करू, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तो द्वेष अंडरस्टँडेबल आहे असं मी म्हणतो. आय एम नॉट सेइंग द्वेष करू उद्यापासून. पण जी व्यक्ती वाईट आहे तिचं वाईट म्हणून आपण त्याला आपण डिनाय करू, रिजेक्ट करू. पण त्या व्यक्तीचे बाकीचे पण चांगले गुण असू शकतील. डेफिनेटली. ते मी खूप बघतो. मग आता लोक अनेक वेळा मला पाठवतात की रुमीचं हे बघ, हे काय लिहिलंय रुमीनी असं. आम्ही स्वतः हो बरोबर आहे, हे रुमीनी लिहिलंय, हे जर का खरं असेल तर मला त्याच्यासाठी रुमी नाही आवडत. मला हे निवडण्याचा अधिकार आहे की मला रुमी कशासाठी आवडतो आणि कशासाठी नाही आवडत. बरोबर. जसं इक्बाल, माझा खूप आवडता कवी आहे इक्बाल. लोक खूप शिव्या घालतात मला, कारण इक्बाल हा पहिला माणूस होता ज्यांनी 2 राष्ट्रांची संकल्पना मांडली, भारत पाकिस्तान. ही वॉज द वन ऑफ द फर्स्ट फ्यू ज्यांनी बेसिकली सांगितलं की मुसलमानांना राहायला हा देश उपयुक्त नाही, हिंदू आणि मुसलमान एकत्र नाही राहू शकत. असं राहतायत आत्ता. वी आर प्रूव्हिंग हिम रॉंग. तर तो नाही आहे, मला नाही आवडत तो याच्यासाठी. पण तो ज्या पद्धतीने शब्दांची गिळतो, ज्या पद्धतीने त्याच्या कविता आहेत, त्याची पॉवर वेगळी आहे ना. मी त्याच्या कविता फक्त निवडू शकतो. हा अधिकार माझ्या विचारांनी मला दिलेला आहे की मला बाकीचं सगळं त्याचं रिजेक्टच करायचं आहे, मला त्याची फक्त कविताच घ्यायची आहे. तर त्याच्यामुळे बदलायला तर खूप आहे आजूबाजूला, इनफॅक्ट बदलायला जास्तच आहे.
आणि लाईक यू सेड की खूपच मोठी गोष्ट मी म्हटली की डायरेक्ट परसेप्शनच बदलायचं. पण ते खूप सोपं आहे, कारण मला लक्षात येतं की हे सगळं बनवलेलं आहे. त्यांचं मत काहीच नसतं, लोकांचं ना इंडिव्हिज्युअली मत काहीच नसतं, कारण त्यांना काही माहितीच नसतं. रुमी कसं वाटलं, खूप छान वाटलं. नंतर कोणाशी तरी बोलताना लोकांना कळलं अरे रुमी मुसलमान होता. मग मला अरे रुमी मुसलमान होता. मला माहिती आहे तुम्हाला रुमी आवडला की नाही, बस मी जे सांगितलं तेवढा रुमी आवडला, दॅट्स इट. आपण त्याच्या पुढे का जातोय जास्त? तो कोण होता, त्याचं काय होतं, त्याचं कसं होतं. कोणी जर का तुम्हाला सांगायला आलं किंवा खुद्द रुमी जर का सांगायला आला की नाही नाही मला तुम्ही असंच ऍक्सेप्ट केलं पाहिजे, तर करू ऍक्सेप्ट. पण मी म्हटलं तसं की कविता आणि शब्द आपल्याला महत्वाचे आहेत जास्त त्याचे, कारण शेवटी ती एक कलाच आहे ना, तो कलाकारच आहे. सो कलाकाराची कला ही आपण त्या कलेसारखीच बघितली पाहिजे. त्याचा धर्म काय, इट डझंट मॅटर रिअली. मला अश्विन एक खूप म्हणजे एक तर मला खूप आनंद होतोय तुझ्याशी बोलताना आत्ता. याचं कारण हेच विषय हे खूप डोक्यात फिरत असतात की अरे असं का, आपण एवढे शॉर्ट टेम्पर्ड, आपला समाज का झाला आहे वगैरे वगैरे वगैरे. तर मला तुला हे विचारायचं आहे की असं काही तुला वाटतं का की कोणत्याही लेखकाबद्दल, म्हणजे आता आपण लेट्स टेक रूमी फॉर दॅट मॅटर, राईट, तो बऱ्यापैकी मिसअंडरस्टूड असतात, स्पेशली कवी. कारण त्यांचं जे ते तयार करतात ते ओपन टू इंटरप्रिटेशन असतं, बरोबर, ओपन एंडेड असतं, त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी मिसअंडरस्टूड असतात. सो तुझे हे जे सगळे फारसी हे आहेत, शायर आहेत आणि लेखक आहेत, ते कोणत्या पद्धतीने मिसअंडरस्टूड आहेत आज असं तुला वाटतं? रुमीचं सांगायचं तर रुमी ज्या पद्धतीने मिसअंडरस्टँड होऊ शकेल त्या सगळ्या पद्धतीने मिसअंडरस्टूड आहे. म्हणजे रुमीकडे बघून कळतं की एक माणूस किती पद्धतीने गैरसमजातून, म्हणजे काही लोक त्याला कट्टर मुसलमान म्हणतात म्हणून रुमी वाचू नका, काही लोक त्याला म्हणतात की नाही हा अगदीच फारच हे म्हणून त्याला वाचू नका. अमेरिकेने आता रुमी म्हणजे अमेरिकन त्याच्याकडे विजा असल्यासारखे वागतायत सध्या. म्हणजे तो ऑलमोस्ट अमेरिकेत राहत होता अशी आपल्याला शंका आहे. इतकी पुस्तकं आहेत. आज सर्वात जास्त ईस्टकडचा, पूर्वेकडचा वाचला जाणारा कवी अमेरिकेतला हा रुमी आहे. सर्वात जास्त वाचली जाणारी त्याची पुस्तकं आहेत. पण त्यांचं ट्रान्सलेशन पण यथातथाच आहे, कारण त्यांचं भाषांतर ज्यांनी केलंय किंवा आता ते अनुवाद या शब्दाखाली सगळं झाकता येतं, त्याच्यामुळे त्याचा अनुवाद ज्यांनी केलेला आहे त्यांना फारसी लिहिता वाचता येतच नाही. तुम्ही कसं अनुवाद, गुगल ट्रान्सलेट काय माहिती, त्यांनी ते ट्रान्सलेशन केलंय. म्हणजे R.A. निकोलसन नावाचा खूप स्कॉलर माणूस होता ज्यांनी ऍक्च्युली रुमीवर बरंच काम करून ठेवलंय आणि इंग्रजीमध्ये बरंच ट्रान्सलेशन. त्यांचं पुस्तक घेऊन त्याच्यावर ट्रान्सलेट करायचं. आपल्या मराठीमध्ये काही दिव्य लोक आहेत ज्यांनी ते इंग्लिश वाचून मराठीत ट्रान्सलेट केलं रुमी, आणि म्हणतात आम्ही रुमी मराठीत ट्रान्सलेट केलं. इतक्या लेअर्स आहेत रुमीच्या. म्हणजे एक भाषा आली की मला असं वाटतं एक पडदा चढतो ना त्या मूळ गोष्टीवरती, भाषेचा एक पडदा, फिल्टर चढतो एक, तर इतका लांब येतो. मग त्या रुमीच्या कोअरपासनं आपण मग ती जी काय रुमीची कशी खूप क्यूट इमेज बनवली आहे वेस्टर्न ट्रान्सलेटर्सनी, असं मी म्हणीन वेस्टर्नीपेक्षा. तर ती सगळी जी आहे ती ओरिजिनल रुमी वाचला की परत मोडीत निघते. नाही एक मिनटं, हा माणूस एकदमच सो कॉल्ड कट्टर आणि असा सो कॉल्ड स्टॉन्च आहे, हा काय एवढा असं अगदी सगळं प्रेम बिम, ही इज टॉकिंग अबाउट हिज रिलिजन, ही इज व्हेरी प्राऊड ऑफ हिज रिलिजन. राईट, का नसावं, आपण सगळेच आहोत आपल्या रिलिजन, आपल्याला अभिमान वाटतो आपण ज्या ज्या धर्मात जन्माला आलोय त्याचा. तर ही इज ऑल्सो लाईक दॅट. तर वेस्टनी एक प्रकारे त्याला व्हाईट वॉश केलं आहे. मग मुस्लिम कंट्रीज जे आहेत, मुस्लिम कल्चर जे आहेत, ते त्याला मुस्लिम 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 म्हणून तेही दोन टोकं त्याला ओढत आहेत. एक रुमी वेस्टर्नाइज रुमी, एक रुमी इस्लामाइज रुमी म्हणून त्याला. मी फक्त कविता बघतो रुमीची. या गझलमध्ये काय म्हणायचं आहे रुमीला, त्याला हे म्हणायचं ही या गझल पुरता हा रुमी माझ्यासाठी, आणि तो मी त्या रुमी, त्यामुळे मी रुमीच्या तुकड्यांच्या प्रेमात आहे की इथे हे जे वाक्य आहे ना बास, हे मला आवडतं रुमी. बाकी तो काही म्हणला असू दे, चांगलं वाईट, ह्याच्यापेक्षा चांगलं मला हे हिट होतं आहे. तर उमर खय्यामचं पण तसंच आहे. उमर खय्यामवर तर आज इराणमध्ये बॅन आहे, कारण मी म्हटलं तसं ज्या पद्धतीने बॅन असं नाही आहे, पण उमर खय्यामबद्दल बोलणं हे सो कॉल्ड चांगलं नाही मानलं जात, कारण इस्लामिक राष्ट्र आहे ते. त्याच्यामुळे तिथे ते सायंटिफिक, आणि तो जे म्हणतोय की काय माहीत नाही कोण कुठून आलंय, ज्या ह्यानी उमर खय्यामच्या काळात धार्मिक लोक स्टॉन्चली सांगत होते की आम्हाला माहिती आहे आम्ही कुठून आलोय, आम्हाला माहिती की आपलं काय होणार आहे पुढे. तर उमर खय्याम म्हणायचं नाही, काही कोणाला माहित नाही, शांत बसा तुम्ही. तर हे अँटी इस्लामिक आहे, त्यामुळे तो आज इराणमध्ये जास्त त्याचं नाव काढणं ते जास्त अलाउड नाही. तर असे बरेच वेगवेगळ्या लोकांचे, गालिबचे पण आहेत, गालिबचे तर असंख्यच आहेत. गालिब
डिस्टर्ब्ड होता, त्याला एक्झॅक्टली काय म्हणायचं होतं. एक शेर खूप जण साईट करतात की हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन दिल के बहलाने को गालिब ये ख्याल अच्छा है. की माहिती आहे मला स्वर्ग बिर्ग काय खरंच काय आहे ते माहिती आहे, पण ह्याच्यासाठी बरं आहे ना असं काहीतरी प्रलोभन असणं. मग ह्याच्यावरनं तो गालिब अथिस्ट होता का, त्याला काही मान्य नव्हतं का जन्नत जहन्नुम वगैरे इथपर्यंत. पण ती कविता आहे, ती कविता म्हणून घ्यायची आणि ती किती भारी लिहिलंय. आणि मग हे तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता की माहिती आहे आम्हाला खरं काय, पण आपल्या ह्याच्यासाठी दिल को बहलाने के लिए सब चल रहा है. हे छान आहे. ते लगेच त्याची स्क्रुटिनी करून, कारण लाईक यू सेड ते सब्जेक्टिव्ह आहे. तो काही धर्म नाही आहे की असं लिहिलं हे फॉलोच करायला पाहिजे असं नाही, असंच असणार असं. तर ते एका पॉईंट नंतर सगळ्यांचं होतं आणि त्यांचं परसेप्शन ते असेल त्यानुसार त्यांना बघायला पाहिजे. त्याच्यामुळे मग एका पॉईंट नंतर जे मी पहिल्यांदा म्हटलं ते पण मला मागे घेऊन त्याचा त्रास होऊ देत नाही मी स्वतःला, की पाश्चिमात्य ट्रान्सलेटर्सनी रुमी कसा का ट्रान्सलेट केलेला असेल ना, तो त्यांचा रुमी आहे. आपलं काम आहे की रुमी सांगत राहायचंय लोकांना आणि रुमीची गोष्ट सांगत राहायची. पण परत तू पण तो रुमी सांगतोय जो तुला एक्झॅक्टली इंटरप्रिटेशनच आहे, सगळं इंटरप्रिटेशनच आहे. आणि कोणीच म्हणजे मला एका पॉईंटला तर असं वाटतं रुमी पण येऊन नाही सांगू शकत की ह्याचा अर्थ असाच आहे. तू एकदा शब्द सोडलास तो माझा झाला. तू मालकी नाही सांगू शकत शब्दांवरती आणि अर्थावरती. ठीक आहे, मी ऍक्सेप्ट करतो की ह्याचा अर्थ तुला असा अभिप्रेत आहे, पण नाही तर मग एवढे मेंदू आहेत जगामध्ये, त्यांचं काम काय जर का वेगवेगळे अर्थ नसतील एका गोष्टीला. खरंय. मला आता सांग की तू शब्दांवर प्रेम करतोस, तू भाषेवर प्रेम करतोस, कवितांवर प्रेम करतोस. तर जर तुला आत्ता असं सांगायचा चान्स दिला आम्ही की तू तुझ्या शब्दात सांग की भाषा म्हणजे नेमकं काय, तर तू काय सांगशील? मी ना ॲक्च्युली फिलॉसॉफीचा स्टुडंट आहे, त्याच्यामुळे मी बरेच आमच्या खूप चर्चा झालेल्या त्याच्यावर की काय एक्झॅक्ट. ते 2 उत्तर आहेत. एक खूपच प्रॅक्टिकल उत्तर आहे असं, अरे भाषा म्हणजे असं, आणि एक खूपच असं काय सो कॉल्ड तत्वज्ञानपर फिलॉसॉफिकल वैचारिक उत्तर. मला अश्विनचं व्हर्जन पाहिजे. दोन्ही अश्विनचीच व्हर्जन आहे, तोच प्रॉब्लेम आहे. ओके. तर एक असं आहे की काही नाही, माझ्या भावना कन्वे करण्यासाठी जो पूल आहे आपल्या दोघांमध्ये ती भाषा आहे. आणि हेच वाक्य पण आहे, पण हे अजून डीपर त्याला एक्सप्लोअर करायचं झालं तर जेव्हा मी काहीतरी म्हणतो, हे आता खूप फिलॉसॉफिकल आहे पण मी आय कांट एस्केप दॅट, कारण ते आता नो प्रॉब्लेम. की निळा रंग समजा मी म्हणलं तर निळा रंग जेव्हा मी म्हणतो, आता इथे निळा रंग आहे दाखवायला म्हणून ठीक आहे, पण मी मेसेजवर समजा म्हटलं निळा रंगाचं मी शर्ट घालून, तर द निळा रंग दॅट यू विल इमॅजिन अँड आय विल इमॅजिन. सो भाषा फक्त एक इल्युजन क्रिएट करते की आपण एका प्लेनवर आहोत. आणि मग हे बिगर स्केलवर पण होत असेल जेव्हा एवढ्या कविता, तेच होत आहे बेसिकली जे इंटरप्रिटेशनबद्दल आपण बोलतोय की मी काही बोलून मला असं खात्रीशीर वाटतंय की मी माझं म्हणणं मांडलंच आणि तुम्हाला असं खात्रीशीर वाटतंय की मला कळलंच, पण देर इज नो वे फॉर अस टू ॲक्च्युली चेक की खरंच इज इट द सेम थिंग. तर हे मला भाषा, त्यामुळे भाषा हा खूप स्ट्रॉंग टूल आहे. अँड ॲट द सेम टाईम जी सगळी स्ट्रॉंग टूल्स असतात, जी खूप खिळखिळे असतात, त्यांच्या फाउंडेशनला काहीच नसतं, तशी मला भाषा पण वाटते की तिचं काही ॲक्च्युली तुम्ही शोधायला गेलात ना तर कळतं की काहीच नाही आहे. आणि मग परत रुमी म्हणतो त्याच्याकडे, किंवा माऊली म्हणतात तसं की शब्दे विण संवाद दुजे विण अनुवाद. बस मग शब्द नकोच वापरायला ना आपण. जर का एवढं धोका क्रिएट करणार असतील, इल्युजन क्रिएट करणार असतील, तर शांततेमध्ये मजा आहे. राईट. आणि शांतता पण एक भाषा होऊन जाते मग. पण त्याला आपण असं म्हटलं की त्याला परत आपण बसवतो भाषेमध्ये. राईट. शांततेच्या ज्या इन्फायनाईट पॉसिबिलिटीज आहेत ते तेच आहे की आपण त्याला भाषा म्हणूच नाही. मला असं वाटतं की त्याला आपण नकोच काही टर्मच नको, शांतता, दॅट्स इट. अश्विन, मी जेव्हा सुरुवात केली आपण ह्या एपिसोडची तेव्हाच मी म्हणलं की तो पहिल्या फिल्ममध्येच नॅशनल अवॉर्ड मिळून गेलं. म्हणजे मग तर ह्याच्या पुढे काय ना, म्हणजे आर्टिस्टसाठी जे एक हे असतं भारतात की बॉस मेरे को नॅशनल अवॉर्ड चाहिए, हां, तर ते तुला मिळून गेलं. त्याच्यानंतर आय एम शुअर की म्हणजे तू आत्ता यू आर ॲट अ डिफरंट स्टेज इन युअर लाईफ, पण एक कारण इंडस्ट्री आपल्याकडून अपेक्षा ठेवून असते, लोक आपल्याकडून अपेक्षा ठेवून असतात. त्यांना हे अपेक्षित असतं की आपण हे असं असं करणार, यांनी आत्ताच एवढं केलं तर पुढे जाऊन तर हा किती करेल, हां, असं सगळं एक्सपेक्टेशन्स लोकांचे असतात आपल्याकडून. हां,
आणि त्या येणं केनं प्रकारेण आपल्यापर्यंत त्या एक्सपेक्टेशन्स पोचत असतात आणि कुठेतरी आपण स्वतःची प्रगती हे त्या एक्सपेक्टेशन्स प्रमाणे सुद्धा जज करत असतो. आय एम शुअर यू विल अग्री विथ मी. सो तुला अशा जेव्हा एक्सपेक्टेशन्स येऊन आदळतात तुझ्यावर, स्पेशली आता बिकॉज 20 years ऑफ श्वास हॅज रिवाइव्ड अश्विन चितळेज हे अगेन असं, राईट? तर तेव्हा तू तुझी मनाची शांतता आणि पीस ही कशी ठेवतोस आणि बॅलन्स कसा ठेवतोस? कारण मी हा प्रश्न विचारण्याचं कारण हे की मला हे दिसतंय की तू तुझा मार्ग शोधलेला आहेस आणि यू आर व्हेरी हॅपी ऑन दॅट रोड, राईट? पण पीपल बिंग पीपल आणि आपण त्यांच्या परसेप्शनला हात नाही लावू शकत, ते हे अपेक्षा ठेवणारच तुझ्याकडून. सो तू त्या कशा हँडल करतोस आणि स्वतःचा बॅलन्स आणि पीस कसा ठेवतोस? याच्यात 2-3 गोष्टी आहेत. अपेक्षा खूप जणांच्या असतात, लोकांच्या माझ्याकडून खूप असतात. परत पिक्चर नाही का केला, मी शेवटचा पिक्चर 2012 केला. नंतर मी बरेच पिक्चर केले, पण ऑफकोर्स ना श्वासमध्ये लीड ॲक्टर ते वेगळं होतं, त्याची छाप वेगळी पडते. त्याच्यानंतर 70 पिक्चरमध्ये मी साईड रोल सो कॉल्ड होतो आणि त्याच्यानंतर ते लोकांच्या लक्षात नाही राहत. मग ते सांगितलं की कळतं, अरे हा अच्छा तो तू होता. असं मी मुळात सोडली फिल्म इंडस्ट्री ही याच कारणासाठी सोडली की मला कंटाळा आला. ओके. त्यामुळे लोकांच्या आता कितीही अपेक्षा असेल तरी आय एम सो कन्व्हिन्स्ड की मला नाही करायचं आहे. आणि मी ज्यांना सांगता येतं त्यांना, ऑफकोर्स ज्यांना सांगता येतं त्यांना जाऊन सांगतो की अहो कंटाळा आला, नाही करायचं ते. आणि नाही करायचं म्हणजे ॲक्टिंग नाही करायची. मी बाकीच्या गोष्टींची खूप कनेक्टेड आहे. मी काही एडिटिंगशी कनेक्टेड आहे, मी काही असिस्टंट डिरेक्शनची काही गोष्टी केलेल्या आहेत, किंवा मला गोष्टी डिस्कस करायला इतकं आवडतं. त्यामुळे काही वेळा असं होतं की काही मित्र कोणी काही करत असेल तर ते म्हणतात तू ये ना, आपण जरा बोलूया काय करता येईल. आणि माझं काम असतं इन्फायनाईट पॉसिबिलिटीज फक्त थ्रो करणं त्यांच्यासमोर. मी अजिबात स्क्रिप्ट अशी आहे का माझं, मला असं होतं की, आणि ते त्याच्यासाठीच बोलवतात मला, बरोबर, तुला काय वाटतंय ते बोलतो. तर हे मला सगळं खूप आवडतं, पण मला ॲक्टिंग आवडत नाही. आणि मी हे स्पेसिफिकली लोकांना सांगतो की मी त्याच्यासाठी सोडलं की मला ज्या पद्धतीने ते सगळं चाललं होतं सो कॉल्ड बालकलाकार, ते मला काही आवडलं नाही. आणि तिथे आय फेल्ट लाईक मी इथला नाहीच आहे, मला हे नाही करायचं आहे. 12वी 10वीमध्ये आजूबाजूला जेव्हा मी बघत होतो, सेम अपेक्षांचं तुम्ही म्हणालात तसं की आधी माझ्या बरोबरचे जे बालकलाकार, अनेक बालकलाकार मला असे माहिती आहेत जे या फक्त अपेक्षेच्या ओझ्यापायी त्यांना वाटलं की ते राहू शकतील आणि त्या स्पेसिफिक 10वी 12वीच्या कालखंडामध्ये त्यांना कामं मिळाली आणि नंतर नाही मिळाली कामं. आणि अनेक मुलं आहेत अशी ओळखीची माझ्या ज्यांनी 10वी 12वी नाही केली, कारण तेव्हा ते त्या पीकवर होते. आणि म्हणून मी सारखे आभार माझ्या आईवडिलांचे मानतो की त्यांनी मला सांगितलं आधी तू 10वी 12वी ग्रॅज्युएशन करायचं, मग बघू काय असेल ते. आणि आय एम सो लकी इन दॅट, कारण अशा मुलांच्या आईवडिलांनी पण दे आर लाईक की हां नका करू तुम्ही 10वी 12वी, चला आता काय सिनेमे मिळायला लागले, सिनेमा स्टार सुपरस्टार, आणि मग त्या अपेक्षेपायी आता काहीच करत नाहीत ते. बरोबर. विच इज बॅड, विच इज व्हेरी बॅड, एक्स्ट्रीमली. त्यामुळे अपेक्षा तर लोकांच्या असतातच. ज्यांना सांगता येतं त्यांना सांगतो मी की का करत नाही आहे मी, एक्झॅक्ट कारण काय आहे आणि काय करतो मी हे सांगितलं की लोकांना असतो हे, जसं लाईक यू सेड की मला कळतंय तुझं काहीतरी मिळालंय, ते मजा येते ऐकायला, तर ते चालूच असतं. राईट. तू अजून एक गोष्ट करतोस ती म्हणजे आय थिंक तू स्टोरी टेलिंग शिकवतोस मुलांना. हां, त्याच्याबद्दल सांग ना आम्हाला. स्टोरी टेलिंग शिकवतो असं मी नाही म्हणणार, कारण स्टोरी टेलिंग सारखी खूप बेसिक गोष्ट आहे जी ॲक्च्युली मुलांकडनं आपण शिकली पाहिजे. ओके. मी माझ्याकडनं पण स्टोरी टेलिंग शिकतो. कसं सांगतो, मी लहानपणी ना श्वासचे जे दिग्दर्शक आहेत संदीप सावंत, तर ते मला श्वासच्या सेटवर स्टोरी टेलरच म्हणायचे. अच्छा. कारण मी खूप खोटं बोलायचं. आणि खोटं म्हणजे कसं बोलायचं की असं रंगवून सांगायचं उगाच. तुम्ही तिथे नाही आहात ना तर मी काही सांगू शकतो, त्या रियालिटीचं वर्जन माझ्याकडे. तर श्वासचे दिग्दर्शक जे संदीप सावंत, ते श्वासच्या आधी काही महिने रोज दर शनिवार रविवारी पुण्याला यायचे, माझ्या घरी यायचे आणि बोलायचे. आणि ही यूज टू ऑब्झर्व की मी कसा वागतो. आणि त्यांनी ते मला सेटला सांगितलं की तू त्या दिवशी फक्त शनिवारी आईवर कसा ओरडला होतास तसं इथे ओरडायचं. सो मला काही करायलाच नाही लागलं, मला माहिती होतं ऑलरेडी काय करायचं. सो दॅट इज 100% क्रेडिट गोज टू हिम की त्यांनी ते अशा पद्धतीने माझ्याकडून करून घेतलं. तर बेसिकली
म्हणजे हे सगळं करत असताना किंवा श्वासच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये मी समजा त्यांच्याबरोबर कुठे गेलो आणि तिथे आई जेव्हा नसेल, आई नसायचीच, मी त्यांच्याबरोबरच जायचो, तर मग मी आईला घरी येऊन फुल गोष्टी सांगायचो. मी इकडे जाऊन आलो, कुठेही नाही, आता कुठेतरी बागेत जाऊन आलो, पण मी असं रंगवून सांगायचं होते. आणि आय यूज टू एन्जॉय की इसेन्शियली परफॉर्मर तेच करतो ना, की खोटं बोलतो आणि समोरच्याला यू मॅनिप्युलेट आणि यू एन्जॉय दॅट. 2 सेकंदाचा हाय मिळतो तुम्हाला की अरे मी आय यूज टू डू दॅट. आणि मला त्यामुळे स्टोरी टेलरच म्हणायचं आहे. लहान मुलांचं कसं आहे की मी म्हटलं तसं मी त्या लहान अश्विनकडनं मी आत्ता स्टोरी टेलिंग शिकतो बरेचदा. तर मी म्हटलं तसं की लहान मुलांना इन जनरल नरेट करायची खूप सवय असते. इफ यू डोंट स्टॉप अ किड ना, त्याला म्हणजे थांबरे जरा असं न, तो मुलगा मुलगी कुठं जातील नरेट करत करत, आणि सगळं इमॅजिनरी असेल, त्यालाही माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण मला असं वाटतं ती खूप इमॅजिनरी पॉवर आहे. कारण ते थांबवतच नाहीत रियालिटी की बाबा हे फिजिक्सचे नियम आहेत, असं होऊ शकत नाही, हे त्यांना त्या डोक्यातच येत नाही. दे जस्ट गो ऑन अँड ऑन अँड ऑन. तर मी काही वर्कशॉप घेतो, त्याच्यातनं मी मुलांना स्टोरी टेलिंगबद्दल नाही, माय थिंग इज आय जस्ट वॉन्ट टू मेक देम अवेअर की तुम्ही हे जे नकळत करताय ते जर का कळून केलं तर अजून किती मजा येईल, तुम्हाला त्याच्यावर एक ओनरशिप मिळेल. तुम्हाला ती स्टोरी जशी तुम्ही वळवाल तशी तुम्हाला ती हे करता. आत्ता काय होतंय, तुम्हाला फक्त ते सांगायच्या याच्यामध्ये तुम्ही बोलताय पटपट, बरोबर, पण तुम्ही जर का त्याला डिरेक्ट केलं, त्याला व्यवस्थित शेप केलं, तर ती एक स्टोरी तुम्ही बनवू शकता. हे सांगण्याचा प्रयत्न. एवढं वैचारिक कधीच मुलांसमोर बोलायचं नसतं, कारण दॅट इज एक्झॅक्टली द पॉईंट. कारण मग तुम्ही बोलताय म्हणजे परत त्यांना नियमात हे करता. पण मग असं वेगवेगळं की खूप इररेलेव्हंट, आपल्या दृष्टीने ज्या इररेलेव्हंट गोष्टी आहेत आणि आपल्या दृष्टीने ज्या अतिशय असंबद्ध गोष्टी आहेत, मग त्यात असतील चित्र असतील, पेंटिंग असतील, स्कल्पचर्स असतील, असं काहीतरी मुलांपुढे ठेवलं आणि त्याच्यातनं ते स्टोरी बिल्ड करतं. आणि इव्हेंच्युअली तुम्हाला कळतं की अरे मी आता एक ओथ ऑफ होरेशिया नावाचं एक पेंटिंग आहे, रेनेसान्समधलं पेंटिंग आहे. काय संबंध, मी मंगळवार पेठेतल्या एका कम्युनिटीबद्दल, म्हणजे वसाहत ज्याला झोपडपट्टी म्हणतात, पण झोपडपट्टी असं आपण म्हणत नाही, म्हणून वस्ती वसाहत अशा पद्धतीने तिथे मी त्या मुलांबरोबर काम करत होतो आणि त्यांना तो ओथ ऑफ होरेशिया नावाचं मी पेंटिंग सगळे पेंटिंग दाखवत होतो. त्या एका पेंटिंगबद्दल मला खूप आश्चर्य वाटलं, कारण मी म्हटलं हे काय असेल, तर ते गेस करायला लागले हे असं आहे, काही बोलले. तर एका पॉईंट नंतर ते बरोबर शेप व्हायला लागलं आणि मग एक मुलगा म्हटला छोटा की अलेक्झांडर आहे का दादा. तर मी म्हटलं की तुला कसं, म्हणजे का वाटलं हे, नुसतंच बरोबर चुकीचं याच्यात पण अर्थ नाही, तुला काय वाटतं. तो म्हटलं त्याने तो फ्रॉक घातलाय तसा, अलेक्झांडर घालायचा तसा. आता ऑफकोर्स त्या पेंटिंगमध्ये रोमन सोल्जर्स होते, पण दे केम सो क्लोज. राईट. आणि आपल्या ह्युमन ब्रेनमध्ये किती नॅक आहे, काहीतरी गोष्टी त्याची आपण जर का लेयर्स काढून टाकल्या सगळ्या, धर्म, भाषा, जात, प्रांत, तर आपल्याला त्यातलं त्या मुलाचा काही संबंध नव्हता. अलेक्झांडर त्यांनी नाव ऐकलं होतं आणि त्यांनी कुठेतरी फोटो बघितला असेल, पण द वे ही कनेक्टेड ना, त्याच्यात मला ॲक्च्युली खूप मजा येते. त्यांना काय शिकायला मिळतं हा त्यांचा प्रश्न आहे, आणि आय होप काहीतरी मिळत असेल, पण हे बघून मला खूप शिकायला मिळतं की अरे यू शुड डिलर्न. तुम्ही जे शिकलाय ते सगळं काढून टाकलात ना की तुम्ही इसेन्सनी आतनं एकदम खूप पोचू शकता पटकन. बरोबर. तर हे मला वाटतं. तर मी ह्याच्या बाबतीत काही गोष्टी केलेल्या आहेत की ज्या मुलांबरोबर वर्कशॉप्स म्हणा, किंवा मी एक ॲस्ट्रॉनॉमीचं वर्कशॉप घेतो. तर ही जी नक्षत्र आहेत आपल्याकडे 28 नक्षत्र होती एकूण, 27 म्हणतो आपण, इकडे 28 होती. त्या 28 नक्षत्रांची एक गोष्ट आहे. किंवा आपण ज्याला उदाहरणार्थ मृग नक्षत्र म्हणतो, त्याला ग्रीकांनी ओरायन असं नाव दिलं. असे वेगवेगळ्या संस्कृतींनी वेगवेगळ्या ठिपक्यांची रांगोळी आहे बेसिकली. तर ती वेगवेगळ्या संस्कृतींनी वेगवेगळी इमॅजिन केली, त्यांच्यातल्या स्टोरी काय, मग ते आपण परफॉर्म करू. आणि मग त्या कधी ग्रीक आहेत आणि कधी इंडियन स्टोरीज आहेत, मग दोन मिक्स करून आपण हे जे आहे, आय यूज टू डू दिस बिफोर कोरोना. ॲक्च्युली कोरोनानंतर ते जरा कमी झालं, पण येस अशा पद्धतीने प्रयत्न चालू असतात. गोष्ट काय असते हे समजून घ्यायचे माझे स्वतःचे. मला असं वाटतं हे सगळं टूल आहेत. ही मुलांबरोबर मी जे काय काम करतो ते फक्त एक माध्यम आहे मी स्वतः शिकायचं की गोष्ट म्हणजे एक्झॅक्टली काय आणि ते कसं इंटरेस्टिंग बनवता येईल. सांग ना मला, गोष्ट म्हणजे एक्झॅक्टली काय. अरे बापरे. म्हणजे आतापर्यंत तू जे रिअलाइज केलंस ते खूप मोठं मध्ये डिस्कशन झालं होतं की नाट्य म्हणजे काय, गोष्ट म्हणजे काय. तर मला असं वाटतं की तसं आपण ते वाक्य ना की ब्युटी इज इन द आय ऑफ बिहोल्डर. तुम्हाला जर का दिसत असेल तर तसं मला असं वाटतं की गोष्ट सांगण्यापेक्षा गोष्ट ऐकणाऱ्याची क्षमता आणि गोष्ट ऐकण्याची तयारी ही सर्वात महत्त्वाची आहे.
सगळे गोष्ट सांगतात मला ते झाड पण गोष्ट सांगते. मी 2 तास त्या झाडाकडे बघत बसलो, मी त्या कुंडीतल्या मुंग्या बघितल्या, मग ते काहीतरी चालू आहे त्याच्यात. तर नाट्य हे बघण्यावर आहे, बघणाऱ्यावर आहे, करणाऱ्यावर नाही आहे. त्याच्यामुळे मला खूप वेळा वैताग येतो जेव्हा ते खूप मी लाऊड काहीतरी बघतो ना, तेव्हा मला असं होतं की मला तू बघायला लावतोयस, मला बघू दे, लेट मी एक्सप्लोर. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाट्य गोष्ट हे सगळीकडे झालेलं आहे. आपण कसे त्याच्याकडे बघतो, आणि मला ते लहान मुलांचं वाटतं की लहान मुलं सगळ्याकडे गोष्ट म्हणूनच बघतात. म्हणजे ते एसीकडे पण असे बघत बसतील की काय हे काय आहे, आपण नाही बघत. किंवा आपण जे लहानपणी जो खूप मोठा आपण एक गंमत करत होती की आकाशात बघून ढग इमॅजिन कर, ढगांचे आकार इमॅजिन कर. एका पॉईंट नंतर आपण नाही करत. कॉन्सेप्ट आपल्याला माहिती असते करायची, पण आपण नाही करत ते. आपण का नाही करत ते? तर वी ग्रो अप. त्याच्यामुळे मला असं होतं की हे गोष्ट ऐकणाऱ्याचं जास्त आहे सांगण्यापेक्षा. त्याच्यामुळे गोष्ट काय आहे, गोष्ट म्हणजे काय हे सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा जास्त सांगू शकतो चांगल्या पद्धतीने की काय आहे. ओके, कूल. सो अश्विन, तू ॲक्टिंग टू भाषा टू गोष्ट टू मनशांती अशा सगळ्या विषयांना आपण हात घातलेला आहे. पण एक जे मी तुला जर नाही विचारलं तर माझा प्रोड्युसर माझा जीव घेईल, ते असं की तू आमच्यासाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी एखादं काहीतरी कविता किंवा गोष्ट ही सांगू शकतोस का? म्हणजे कविता नरेट करू शकतोस का, गोष्ट सांगू शकतोस का? मी रुमीमधली एक लैला आणि मजनूची गोष्ट सांगतो. रुमीने लैला आणि मजनूवर एक गोष्ट लिहिली आहे, आणि रुमीनी एका शेरमध्ये अख्खी प्रेमाचं स्कोपच तुम्हाला सांगितलेलं आहे. बरं. शेर असा आहे, आणि मी मी जो शो करतो रुमीवर त्याच्यामध्ये कधी कधी इन्क्लूड असतं, कधी कधी नसतं, कारण त्या गोष्टी पण मी बदलतो. तर रुमी कहते हैं कि गुफ्त ले ली रा खलीफे क्यान थोई कि आज तो मजनून शुद परेशान हो कवी از دیگر خوبان تو افزون نیستی گفت خاموش چون تو مجنون نیستی. रूमी ने हमें इस शेर के ज़रिए इश्क का दायरा समझाने की कोशिश की है. ये कहानी है लैला और मजनू की. लैला और मजनू की कहानी आप सब जानते हैं. मजनू ने बेनाम लैला यानी लैला के लिए कई शेर अर्ज किए, शायरी लिखी. ये शायरी एक दफ़ा एक खलीफा ने, एक राजा ने, एक शहनशाह ने पढ़ ली. उस शायरी में लैला की खूबसूरती का बयान पढ़कर उस खलीफा के सर पे लैला को देखने का जुनून सवार हो गया. कई दिनों तक तलाश बसियार करने के बाद आखिरकार उस खलीफे ने लैला को ढूंढ लिया और उससे पूछा, क्या तुम वही लैला हो जिसके लिए वो कैस मजनू बना फिरता है? मजनू का असली नाम तो कैस है, लेकिन मजनू लफ्ज़ का मतलब है जिसके सर पे जुनून सवार हो. तो कैस जो है वो लैला के लिए मजनू बना फिरता है. तो खलीफा ने पूछा, क्या तुम वही लैला हो जिसके लिए वो कैस मजनू बना फिरता है? पर तुम इतनी भी ख़ास नहीं हो, तुमसे तो खूबसूरत कई और देखे हैं मैंने, तो तुम में ऐसी क्या बात है? तो लैला ने जवाब दिया, गुफ्त खामोश चुन तो मजनू नीस्ती. लैला ने कहा, खामोश हो जाओ, तुम मजनू नहीं हो. लैला को लैला मजनू की नज़र बनाती है, और मजनू को मजनू लैला का जुनू बनाता है. वाह. So this is what Rumi has to say कि love is a nazar. is a नजरिया. राईट. ग्रेट. मला सांग, तुझा फारसीमधला असा शब्द जो आपल्या मे बी मराठीत आलाय, हिंदीत आलाय, मला माहिती नाही, पण जो तुला ना खूप आवडतो. हे म्हणजे रंग कुठला आवडतो विचारण्यासारखं. रंगाचं काय करायचं, त्याचे कपडे घालायचे, पण असतं ना रे फेवरेट, असं नाही. मग काय आय वुड से इश्क म्हणजे आम्हाला अर्थ पण नाही सांगता येणार. बरं, मग मी मोहब्बत सांगतो. मोहब्बतचा अर्थ जास्त चांगला आहे. ओके. मोहब्बत हा शब्द मी काय करतो ना, मी फारसी शिकताना पण, आणि आता आजकाल ती सवय मला मराठीमध्ये पण लागली, की एखादा शब्द कळला की त्याच्या इतक्या खोलात जायचं की त्याचं पार व्युत्पत्ती शोधून काढायची, कुठून आला आहे हा शब्द. जसं काल आता नाताळ का नाताळ म्हणतो आपण त्याला, तर नाताळ म्हणतो आपण त्याला कारण पोर्तुगीज भाषेत लॅटिनमधनं एक शब्द आला आहे, नेटलिस म्हणजे जन्म. आणि महाराष्ट्रातच फक्त नाताळ वापरला जातो, कारण पोर्तुगीज मोस्टली वेस्टर्न कोस्ट, महाराष्ट्राच्या
पश्चिमी मुंबईपासून गोव्यापर्यंत पोर्तुगीज होते, त्याच्यामुळे तो नाटाळ शब्द आलाय नेटलिस्टवरनं लॅटिन. तर मी असा खूप विचार करतो, तर तो मोहब्बत या शब्दाबद्दल मी विचार केला होता की हब्बा म्हणजे बुडबुडा, हब म्हणजे एक असं एक काहीतरी तुमच्या आतमध्ये असं एक जे फुटणार आहे, पण ते असं एक जे येतं ना, तर ते म्हणजे मोहब्बत. मला ते खूप आवडतं की त्याला फार असं काही खूप असं काही कॉनोटेशन नाही आहे, त्याला खूप असं काही ठराविक जणांनाच होतं, ठराविक जणांना होत नाही. आपल्या ज्या बॉलिवूडनी एक इमेज तयार केली ना, प्यार सिर्फ एक बार होता है वगैरे, ते बुडबुडेत आत येणार आहे तुमच्या. हे खूप आवडतं मला कॉनोटेशन त्याचं, की ते तुम्हाला थांबवताही नाही येणार. त्याने एका मित्राला सांगत होतो, थोडं प्रेमाची तुलना ऍसिडिटीशी केली आहे का? तसं नाहीये, बट इट ऑलमोस्ट साऊंड्स लाईक दॅट, की बुडबुडे उचंबळून येणार काहीतरी अशा अर्थाने ते वापरलं. दॅट कॅन बी माय फेवरेट वर्ड. ओके सो मोहब्बत. ओके सो अश्विन, काय म्हणजे मी आता काय म्हणणं अपेक्षित आहे, मी फक्त एवढंच म्हणेन की तुझ्याकडे ऑलरेडी शब्दांची धन आहे, तीच अशी वाढवत राहा आणि ती धन अशी प्रसृत करत राहा सगळ्यांमध्ये. आणि तुझा पुढचा शो असेल तेव्हा सांग. नक्की, आय वुड डेफिनेटली वॉन्ट टू अटेंड. नक्की. आणि थँक्यू मला बोलवल्याबद्दल, आणि मजा आली. कारण असं बोलायला, वेगळं बोलायला, कारण लाईक यू सेड की सगळे श्वास 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 व्यतिरिक्त बोलायला पण मजा येते. करेक्ट. येस, थँक्यू.